शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे। नमो शेतकरी हप्ता कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे? कारण आता प्रतीक्षा संपलेली आहे। पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये शनिवारी वितरित करण्यात आला आहे व पुन्हा एकदा आता 2000 रुपये वाटप होणार आहे। तर शेतकरी बांधवांना लक्षात घ्या, कृषी विभागात आता कृषी पुरस्कार सोहळ्यानिमित्त जे कृषी मंत्र्यांनी पोस्ट टाकलेली आहे त्या संदर्भात माहिती अपडेट देण्यात आली की कृषी पुरस्कार सोहळ्यानिमित्त राज्यपाल महोदयांची भेट घेण्यात आली आहे व आता खूप मोठा सोहळा इथे पार पडणार आहे 1 जुलै 2026 ला। व शेतकरी बांधवांची अपेक्षा होती की आता जे नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा जो हप्ता आहे तो देखील आता लवकर जमा होईल व यावेळेस त्या तारीख सुद्धा जाहीर करण्यात येईल। ते इथे माननीय कृषी मंत्री दत्तात्रयजी भरणे यांनी महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, उत्पादन वाढ, शाश्वत शेती, नाविन्यपूर्ण कल्पना आणि कृषी विकासासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी संस्था व कृषी क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यासाठी राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं आहे। सन 2023 व 24 या दोन्ही वर्षातील राज्यस्तरीय कृषी पुरस्कार विजेत्यांचा सन्मान एकत्रितपणे करण्यात येणार असून या सोहळ्यास महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल श्री जिष्णू देव वर्मा यांची प्रमुख उपस्थितीसाठी निमंत्रित केली आहे व ही जी काही कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हे जे काही सोहळा पार पडणार आहे तर कृषी पुरस्कार सोहळा हे 1 जुलै 2026 रोजी मुंबई येथे गौरवशाली सोहळा संपन्न होणार आहे अशी सुद्धा माहिती देण्यात आली आहे। पण इथे शेतकरी बांधवांचा एकच प्रश्न आहे की नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता कधी वितरित होणार आहे? कारण अशी अपेक्षा होती की जे काही शेतकरी बांधवांची लिस्ट आलेली आहे, जी यादी आलेली आहे, विविध शेतकरी बांधव आहे ज्यामध्ये 81 शेतकरी आणि 10 कर्मचाऱ्यांची यादी प्रकाशित करण्यात आली आहे 2-3 दिवसापूर्वीच व शेतकरी बांधवांना आता अपेक्षा होती की जे काही नमो शेतकरी सन्मान निधी योजना संदर्भात फायनल हे जे काही डेट असणार आहे, तारीख असणार आहे ते द्यावं जेणेकरून शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 2000 रुपये जमा होतील। तर गेल्या अनेक दिवसांपासून हा रखडलेला हप्ता आहे ते जमा झालेला नाही, तर हेच शेतकरी पात्र असणार आहे या योजनेसाठी। लक्षात घ्या, जे शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र ठरले आहेत तेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी पात्र असणार आहे व राज्य सरकार नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता वितरित करण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया लवकरच घेतील असं सुद्धा शेतकऱ्यांची अपेक्षा आहे। कारण आत्ताच जो पावसाळी अधिवेशन सुरू आहे त्याच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना नमो शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी जे काही निधी लागणार आहे त्याचं वाटप करण्यात यावं व जो काही थकीत आहे ती निधी देण्यात यावी व नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा जो थकीत हप्ता आहे तो देखील जमा करण्यात यावा हे सुद्धा शेतकरी बांधवांची ते अपेक्षा असणार आहे। शेतकरी बांधवांनो, राज्य सरकार सर्वप्रथम पीएम किसान पोर्टलवरून नमो शेतकरी योजनेतील पात्र असलेल्या शेतकरी बांधवांची यादी मागविली जाते व त्यानंतर ही जी काही यादीची पडताळणी झाल्यानंतर वितरणाची लागणारी निधी मंजूर करण्यासाठी प्रक्रिया पूर्ण केली जाते व त्यानंतरच नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता जमा होईल। 1 जुलै 2026 अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, त्यामुळे शेतकरी बांधवांना हीच अपेक्षा आहे की कृषी विभागाकडून लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा। कारण कृषी पुरस्कार सोहळ्यानिमित्त जे काही आजच ही पोस्ट टाकण्यात आली आहे, आज जर संध्याकाळपर्यंत नमो शेतकरी सन्मान निधी योजनेसंदर्भात काही अपडेट आली किंवा अधिकृत जे काही तारीख जाहीर झाली तर नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती देण्यात येणार आहे। महत्त्वपूर्ण अपडेट आहे, जास्तीत जास्त शेअर करा व अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या योजना यात्रा चॅनलला फॉलो सबस्क्राईब करा। धन्यवाद।